Electric lines of force. Michel Faraday gives this concept definition: a path along which unit positive charge move in the electric field is called electric lines of force. म्हणजे समजा इथे एखादा मी पॉझिटिव्ह चार्ज ठेवला Q1 आणि त्याच्याजवळ मी हा दुसरा चार्ज ठेवला Q2. दोन्ही सेम चार्जेस आहे, दोन्ही पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हा याला रिपेल करेल. रिपेल करताना हा ज्या मार्गाने पुढं जाईल म्हणजे इथं जवळ कुठेतरी Q3 निगेटिव्ह होतं, म्हणजे हा या मार्गाने इकडे जाऊन कुठं जाईल त्या Q3कडं अट्रॅक्ट होईल. याचा हा जो मार्ग आहे तो लाईनने दाखवला जातो आणि त्या लाईनला म्हणलं जातं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता का मूव झाला तर Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो आला. Q1 पॉझिटिव्ह आहे, Q2 ही पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं Q2 हा रिपेल होईल आणि रिपेल झाल्यानंतर जो मार्ग घेईल त्यालाच म्हणलं जातं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. This definition can be given in another way. It is an imaginary curve drawn in such a way that the tangent at any point of this curve gives direction of electric field at that point. What is the meaning? म्हणजे आता हा जर तुम्ही कर्व काढला असं इमॅजिनरी, याला जर तुम्ही टँजंट काढला, हा टँजंट काय देतो तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस बाय चार्ज. So this is a path of the charge Q2 which is denoted by, which is shown by a continuous line called as electric lines of force. If you draw the perpendicular to it, this perpendicular gives you the direction of electric field produced by charge Q1. Q2 आता या मार्गाने जाणार आहे अशा, आणि याला जर इथं मी टँजंट काढला, टँजंट काय देणार ते ह्या इलेक्ट्रिक फील्ड कोणी तयार केली Q1नी, त्याची दिशा द्यायचं का मी हा करेन. इथं टँजंट काढला असं तर डायरेक्शन तुमची इकडंच आहे, मग ती बदलत जाते. इट डज नॉट हॅव फिजिकल एक्झिस्टन्स. प्रत्यक्ष तो अस्तित्वात नसतो, फक्त आपल्याला कल्पना यावी की चार्ज कसा मूव्ह होतो हे दाखवण्यासाठी या लाईन्स वापरल्या जातात. इट इज प्युअरली geometric construction which help us to visualize the nature of electric field in the region. म्हणजे नेचर कसं असेल, इलेक्ट्रिक फील्ड कशी वाहते हे फक्त सांगण्याचं काम करण्यासाठी या लाईन्स वापरल्या जातात. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज ऑलवेज झिरो. मी कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड नेहमी कशा असतात तर शून्य असतं. मग ह्या ज्या लाईन्स असतात, आता आपण बऱ्याच वेळा तुम्ही डायग्राम एखादं पाहिली असेल, दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज अ निगेटिव्ह. इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह एंड ॲट अ निगेटिव्ह चार्ज, स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एंड ॲट अ निगेटिव्ह. दीज आर द लाईन्स ऑफ फोर्सेस. आता ह्या बघितलं तर एकमेकाला एकही छेदलेली नाही, सो एनी वन डज नॉट इंटरफेअर विथ इच अदर. दे स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड ॲट निगेटिव्ह चार्ज. सच टाईप ऑफ द सम पॉईंट्स given under the heading characteristics of electric lines of force. It starts from positive charge and end at negative charge, just like a magnetic field. Magnetic field starts from north pole and at south pole. जसं magnetic field आपण दाखवलं होतं तसंच हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे, दोन्ही एकसारखं. लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही. दे हॅज अ टेंडन्सी टू एक्झर्ट लॅटरल प्रेशर ऑन इच अदर. एकमेकावर ते आजूबाजूने प्रेशर लावतात. इथं पहिले जवळ आली, याला धक्का देते, याला धक्का देते. द लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन अ रिजन वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. जिथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त असते ते तिथं गर्दी झालेली दिसून येते. Lines of force do not passes through the conductor, but they can pass through the insulator. म्हणूनच आपण म्हणले इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज झिरो. लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ चार्ज्ड कंडक्टर. हे चार्ज कंडक्टरचा जो सरफेस असतो त्याला नेहमी परपेंडिक्युलर रीतीने काम करत असतं. Electric flux, number of lines of forces in a given area is called as electric flux.
Suppose here is a one charge q and here is a one area. So whatever the lines of forces passes through this area, that total number of lines of forces is known as electric flux. म्हणजे एखाद्या चार्ज पासून निघालेल्या इलेक्ट्रिक लाईन्स, समजा एखाद्या सरफेसमधून किती जातात हा एरिया तुम्हाला दिला, या एरियातून किती या लाईन जातात त्यांची जी संख्या असते त्यालाच म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस इन अ युनिट एरिया. आता हा एरिया किती आहे माहीत नाही, त्यातला युनिट जर घेतला, युनिट म्हणजे काय तर याच्या 1 मीटर स्क्वेअर असेल, याच्यातून किती लाईन जातात, 1 जाते 2 जाते का 3 जाते, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. दिलेल्या संपूर्ण एरियातून जाणारे असेल त्याला म्हणलं जातं इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि दिलेल्या युनिट एरियातून जाणारे असतील तर त्याला म्हणलं जातं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. So electric intensity can be written as E is equal to number of lines of forces divided by area. म्हणजे सगळ्या एरियाने डिवाइड केलं तर युनिटमधून किती जातात लाईन त्यांची संख्या आपल्याला मिळते. So electric flux can be written as number of lines of forces which is equal to shifting this area to this side, so A into area. If theta is the angle between the direction of electric field and area vector ds bar, या दोघांमधला अँगल आहे. म्हणजे डायग्राम दाखवतो इथे, इथं अशी डायग्राम, इकडे जातं तुमचं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक, आणि या ठिकाणी आहे एरिया वेक्टर डी एस बार, आणि यातील अँगल आहे थीटा. इकडे कुठेतरी चार्ज तुमचा क्यू आहे, त्यामुळं या एरियामध्ये हे तयार होतं. सो इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू ई इंटू डी एस इंटू कॉस थीटा. युजिंग द डेफिनेशन ऑफ dot product or scalar product, we can write as E bar dot ds bar. Total flux through the complete surface, that is integration of this dq, that gives the total flux through the complete surface. So phi is equal to integration of d phi, which is equal to integration of E bar dot ds bar, so which may be written as E bar dot s bar. SI unit of electric flux is volt meter, and SI unit of electric intensity volt per meter. See this difference. Here is volt meter, volt into meter. Here is volt divided by meter. Because electric intensity E is nothing but flux divided by area. Flux Vm and area square is meter square, so it gives you V divided by M. Gauss law. It gives a relationship between the electric field and electric charge. इलेक्ट्रिक फील्ड किती आहे आणि त्याच्यामध्ये एकूण चार्जेस किती आहे यांच्यातील संबंध कोण देतं तर गॉस लॉ. काय म्हणतो गॉस लॉ? द फ्लक्स ऑफ द नेट और टोटल इलेक्ट्रिक फील्ड थ्रू अ क्लोज सरफेस इक्वल टू द नेट चार्ज इनक्लोज बाय द सरफेस डिवाइड बाय एप्सिलॉन 0. म्हणजे आता समजा या एरियामधून किती फ्लक्स झाला, म्हणजे किती लाईन्स तुमच्या चालल्या, ह्या एकूण लाईनची किंमत कशी असेल तर इकडे किती चार्जेस आहे याच्यावर, की एकूण किती चार्जेस आहेत त्यावर ह्या लाईन्स तुमच्या अवलंबून. सो टोटल चार्जेस डिवाइड बाय एप्सिलॉन 0 गिव्स यू द फ्लक्स और टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस. क्लोज सरफेसमधून किती फ्लक्स चालला याची माहिती तुम्हाला देतो. कन्सिडर क्लोज सरफेस ऑफ एनी चार्ज. The number of positive electric charges are Q1, Q2, Q3, Qn enclosed in the surface. Consider charge Q1 at a point P inside the closed surface. This we see in a diagram. म्हणजे आपण एखाद्या सरफेसमध्ये Q1, Q2, Q3, Qn एवढे चार्जेस घेतले, त्यापैकी एक चार्ज आपण आता विचारात घेतो जो O या पॉईंट जवळ आहे. So this is a closed surface. Here there are number of charges Q2 present, Q3 present, Qn present. But out of that we are considering the single charge Q1 at a point O. त्यापैकी आपण एकच चार्ज कन्सिडर केला Q1 जो O पाशी आहे. यापासून एक एरिया कन्सिडर केला जो ds आहे. या चार्जमुळे इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झाली ती म्हणजे E बार. Electric field intensity at a point P due to Q1 E is equal to 1/4 pi epsilon 0 Q1 divided by
r square. Theta, angle between the E bar and ds bar. Electric flux passing through the area ds is d phi 1 is E cos theta into ds. Substitute the value of E 1 upon 4 pi epsilon 0 q1 divided by r square cos theta into ds. So this r square is divided by to all the terms. So separate out that 1 upon 4 pi epsilon 0 q1 cos theta ds divided by r square. This term is equal to the d omega known as a solid angle subtended by the area ds at O. म्हणजे ह्या एरिया ds ने या ठिकाणी जो काही कोन केलेला असेल तो सॉलिड अँगल तुमचा तिथे असेल. Total electric flux phi 1 is equal to integration d phi. So 1 upon 4 pi epsilon 0 q1 d omega. This is a constant, take outside. So integration d omega, and integration d omega is nothing but 4 pi, and 4 pi get cancelled. So q1 is equal to phi 1 is equal to q1 divided by epsilon 0. Similarly, we consider the second charge q2 and consider the area. आज जसा q1 मुळे इथे एरियावर झालं तसं q2 मुळे इथे किती येईल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. याच पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळेल total electric flux due to q2 over the given surface phi 2 is equal to q2 divided by epsilon. Using the q3, phi 3 is equal to q3 divided by epsilon. We don't know the number of charges, so we take last charge as qn. So because of that, electric flux phi n is equal to qn divided by epsilon 0. When this product is this equation gives you the positive sign, then positive sign indicates flux is directed outward away from the charge. Charge पासून वरच्या दिशेला flux असेल. If the charges are negative, the flux will be directed inward. Flux कुठं असेल ती आतल्या बाजूला. If the charge is outside the closed surface, the total flux through the surface will be 0. चार्ज जर बाहेर असेल तर त्यामुळं त्या सरफेसमध्ये समजा हा एरिया तुम्ही घेतला आणि चार्ज इकडं आहेत सगळे q1 q2 q3 तर यांच्यामुळं इथं असणारा इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे फायची किंमत कशी असते तर 0 असते. सो टोटल फ्लक्स ड्यू टू ऑल चार्जेस इन्क्लोज्ड इन द सरफेस. इन्क्लोज्ड इन म्हणजे सरफेसमध्ये असणार जर q1 q2 घेतले त्यामुळे येणारे टोटल फ्लक्स phi इज इक्वल टू phi 1 प्लस phi 2 प्लस phi 3 dash 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 phi n. Substitute the value of phi 1, phi 2, phi 3. 1 upon epsilon is a common, take outside, and this addition q1 plus q2 plus dash dash qn is nothing but the total charge q. So phi is equal to q divided by epsilon 0. And we know phi is equal to integration E bar dot ds bar. Therefore integration E bar dot ds bar is equal to q divided by epsilon 0.